मीन राशी 18 ते 24 मे 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी म्हणजे भावना, स्वप्न आणि अंतर्मनाच्या गूढ शक्तीचं प्रतीक। या राशीचे लोक बाहेरून शांत, साधे आणि प्रेमळ दिसतात, पण त्यांच्या मनात एक संपूर्ण वेगळं विश्व चालू असतं। ते खूप संवेदनशील असतात, दुसऱ्यांच्या वेदना त्यांना सहज जाणवतात आणि म्हणूनच अनेकदा मीन राशीचे लोक स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त जगतात। ते लोकांना मदत करतात, नात्यांना जपतात आणि प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात। मात्र या स्वभावामुळेच अनेक वेळा त्यांना दुखावलं जातं। लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात, पण तरीही मीन राशीचे लोक पुन्हा विश्वास ठेवतात, पुन्हा प्रेम करतात आणि पुन्हा उभे राहतात, कारण त्यांच्या मनात आशेचा दिवा विझत नाही। 18 ते 24 मे 2026 हा आठवडा मीन राशीसाठी अत्यंत सकारात्मक आणि भावनिक आणि नशिबाला नवीन दिशा देणारा ठरणार आहे। अनेक दिवसांपासून मनात दडपून ठेवलेल्या भावना आता हळूहळू मोकळ्या होतील। हा काळ तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येत आहे। या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या बाजूने खूप मजबूत होताना दिसत आहे। विशेषतः गुरुग्रहाची ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये आत्मविश्वास आणि शांतता निर्माण करेल। मागच्या काही महिन्यात ज्या गोष्टींनी तुम्हाला आतून थकवलं होतं, त्यातून आता बाहेर पडण्याची ताकद मिळेल। मीन राशीच्या लोकांचं अंतर्मन खूप शक्तिशाली असतं। त्यांना अनेक गोष्टी आधीच जाणवतात। कोणती व्यक्ती खरी आहे, कोण फक्त दिखावा करत आहे, कोणत्या ठिकाणी धोका आहे, हे त्यांचं मन आधीच ओळखतं। या आठवड्यात तुमचं हे अंतर्ज्ञान आणखी मजबूत होईल, त्यामुळे मन जे संकेत देईल त्याकडे दुर्लक्ष करू नका। काम आणि करिअरच्या बाबतीत हा आठवडा खूप शुभ आहे। तुमच्या मेहनतीकडे लोकांचं लक्ष जाईल। काही लोकांना अचानक नवीन संधी मिळू शकते। एखादा जुना प्लॅन पुन्हा सुरू होऊ शकतो। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संपर्क आणि आर्थिक प्रगती घेऊन येऊ शकतो। विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली छोटी मदत भविष्यात मोठा बदल घडवू शकते। आर्थिक बाबतीतही हा काळ आशादायक आहे। खर्च असतील, पण त्याच्या वेळी पैशांचा नवीन मार्गही तयार होईल। काही लोकांना अचानक लाभ, भेटवस्तू किंवा अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत भावनिक राहील। तुमच्या मनात ज्या व्यक्तीसाठी खूप भावना आहेत, त्या व्यक्तीकडून एखादा खास संकेत मिळू शकतो। काही लोकांच्या आयुष्यात जुनं प्रेम पुन्हा परत येण्याचे योग आहेत। विवाहित लोकांमध्ये ही नातं अधिक मजबूत होईल, गैरसमज कमी होतील आणि मन मोकळं करण्याची संधी मिळेल। घरातील वातावरण सकारात्मक राहील। एखादी आनंदाची बातमी घरात उत्साह निर्माण करू शकते। कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या निर्णयाचं कौतुक करेल। काही लोकांच्या घरी शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता सर्वात महत्त्वाची असेल। सतत इतरांच्या गोष्टी मनाला लावून घेणं टाळा। स्वतःसाठी वेळ काढा। संगीत, ध्यान किंवा पाण्याजवळ वेळ घालवणं तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल। या आठवड्यात एक गोष्ट विशेष घडू शकते। अचानक आलेली एखादी संधी किंवा एखादी भेट तुमच्या भविष्याचा मार्ग बदलू शकते। सुरुवातीला ती साधी वाटेल, पण पुढे तिचं महत्त्व समजेल। त्यामुळे या काळात प्रत्येक छोट्या संकेतांकडे लक्ष द्या। 18 ते 24 मे 2026 हा आठवडा मीन राशीसाठी फक्त नशीब बदलण्याचा नाही, तर स्वतःला नव्याने शोधण्याचा काळ आहे। तुम्ही आतापर्यंत इतरांसाठी खूप काही केलं। आता ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आनंदाची वेळ आली आहे। ज्या गोष्टींसाठी तुम्ही शांतपणे संघर्ष केला, त्याच गोष्टी आता तुमच्यासाठी यशाचं दार उघडू शकतात। त्यामुळे या आठवड्यात स्वतःवरच विश्वास ठेवा, कारण तुमचं नशीब हळूहळू उजळायला सुरुवात झाली आहे आणि हा काळ तुमच्या आयुष्यात एक सुंदर वळण घेऊन येऊ शकतो। मीन राशीच्या लोकांचं मन समुद्रासारखं असतं। वरून शांत दिसणारं, पण आतून असंख्य भावना, स्वप्न आणि रहस्याने भरलेलं। या राशीचे लोक अनेकदा स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून जातात। ते जगाला वेगळ्या नजरेने पाहतात। जिथे इतर लोक फक्त वास्तव्य पाहतात, तिथे मीन राशीचे लोक शक्यता पाहतात, भावना पाहतात आणि अनेकदा भविष्याचे संकेतही जाणवतात। 18 ते 24 मे 2026 हा आठवडा मीन राशीसाठी दैवी संकेतांचा आठवडा ठरू शकतो। या काळात काही गोष्टी अशा घडतील ज्या फक्त योगायोग वाटणार नाहीत। एखादी अचानक भेट, एखादा जुना आवाज, एखादा स्वप्न किंवा एखाद्या व्यक्तीचं अनपेक्षित वागणं, या सगळ्यामागे ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मागच्या काही काळात तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप काही सहन केलं आहे। लोकांसाठी चांगलं करत असतानाही अपेक्षित साथ मिळाली नाही, त्यामुळे मनात थकवा आणि निराशा निर्माण झाली होती। पण हा आठवडा अंधारातून बाहेर पडण्याची सुरुवात करेल।
ग्रहस्थिती सांगते की आता तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. काम आणि करिअरच्या बाबतीत हा काळ अचानक बदल घडवणारा आहे. एखादी संधी जी तुम्ही जवळपास विसरून गेले होते ती पुन्हा तुमच्या समोर येऊ शकते. काही लोकांना नवीन कामाची ऑफर मिळेल तर काही लोकांना स्वतःच्या टॅलेंटमुळे ओळख मिळेल. विशेषतः कला, लेखन, संगीत, सोशल मीडिया किंवा लोकांशी संवाद असलेल्या क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ आहे. या आठवड्यात एक गोष्ट लक्षात येईल, लोक तुमचं बोलणं आणि विचार अधिक गंभीरपणे घ्यायला लागतील. आधी जे तुम्हाला दुर्लक्षित करत होते तेच आता तुमचा सल्ला मागतील, कारण तुमच्यातील शांत बुद्धिमत्ता आता चमकू लागेल. आर्थिक बाबतीतही हा काळ सकारात्मक आहे. अचानक छोटा लाभ, अडकलेली रक्कम किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. मात्र भावनांमध्ये येऊन जास्त खर्च करणं टाळा. काही लोकांना एखादी स्त्री व्यक्तीकडून आर्थिक किंवा मानसिक मदत मिळू शकते. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप गूढ आणि भावनिक राहील. तुमच्या मनात ज्या व्यक्तीसाठी भावना आहेत ती व्यक्ती अचानक जवळ येऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात जुनं प्रेम पुन्हा परत येण्याचे संकेत आहेत. पण यावेळेस परिस्थिती आधीसारखी राहणार नाही, कारण तुम्ही आता अनुभवातून अधिक शहाणे झालेले असाल. विशेष म्हणजे या काळात गुप्त आकर्षण खूप वाढेल. कोणीतरी शांतपणे तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुमचा स्वभाव, तुमचं बोलणं किंवा तुमची शांतता एखाद्याला खूप प्रभावित करू शकते. घरातील वातावरणातही बदल जाणवेल. एखादी जुनी चिंता कमी होईल. घरात शुभ बातमी किंवा एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्यासाठी अनपेक्षितपणे उभी राहील आणि त्यामुळे मनाला मोठा आधार मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र भावनिक थकवा टाळणं गरजेचं आहे. तुम्ही इतरांच्या दुःखात इतके गुंतता की स्वतःच्या मनाकडे लक्ष देणं विसरता. या आठवड्यात स्वतःसाठी वेळ काढा. पाण्याजवळ वेळ घालवणं, ध्यान करणं किंवा शांत संगीत ऐकणं तुम्हाला मानसिक शांती देईल. 18 ते 24 मे 2026 हा आठवडा एकंदरीतच पाहता मीन राशीसाठी एक मोठा संदेश घेऊन येत आहे. जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला योग्य वेळी नक्की मिळेल. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत शांतपणे संघर्ष केला त्याच गोष्टी आता हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागतील. काही सत्य समोर येतील, काही लोक दूर जातील, पण त्याच वेळी नशीब तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडेल. हा आठवडा तुमच्या आयुष्यात फक्त बदल घडवणारा नाही, तर तुम्हाला स्वतःच्या आत दडलेली शक्ती दाखवून देईल.